पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहर तालुक्यात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडी मनसेच्या वतीनं हॉटेल ग्रँड येथे रविवार दिनांक 26 रोजी विचार विनिमय बैठकीचं आयोजन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। या बैठकीस माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतलिंग षटगार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती। तर महाविकास आघाडी मनसे पदाधिकारी, समर्थक, आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले उमेदवार, महाविकास आघाडीच्या घटक व पक्षांचे विविध पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीत आमदार अभिजित पाटील यांनी जवळपास 45 मिनिटं केलेल्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचं दिसून आलं। तर आमदार अभिजित पाटील यांनी मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे जिंकण्याची मानसिकताच घेऊन तयारी केली होती याची माहिती देत याही आपणास तितक्याच निर्धारानं आणि आत्मविश्वासानं मैदानात उतरायचं असल्याचं त्यांनी सांगितलंय। विरोधकांना आपल्यातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागतो, इथेच त्यांची हार असल्याचं सांगत सर्व विरोधकांची एकजूट पुढील काही दिवसात नक्की दिसेल असा विश्वासही माननीय अभिताभ पाटील आपले विचार व्यक्त करतील। आघाडीकडे कोणतं म्हणते चाणक्य आहे, पण आमच्याकडे श्री कृष्ण लक्षात ठेवा। महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित केलेली विचार विनिमय बैठकीसाठी उपस्थित असलेले आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख अध्यक्ष वसंतनाना देशमुख साहेब, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष षटकार साहेब, आमचे सहकारी नेते अनिलदादा सावंत साहेब, मुलुक मैदानी तोप शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख संभाजीराजे शिंदे, यासाठी कर्मभूमीतून आलेले धाराशिवचे काजीसाहेब, निरीक्षक आणि ज्यांनी आपल्याला सर्वांना एकत्र केलं आणि ज्यांच्यामुळं गेल्या 4 वर्षात आपण जर बघितलं असं तर सातत्यानं नगरपालिकेच्या विरोधात लढा उभा ठेवला, समोरच्या वरती तुटून पडत प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी न्याय देण्याची, आंदोलन असेल, मदत असेल, ते करण्याची भूमिका ज्या सहकार्याने घेतली, त्यांचे सहकारी आणि आजचे सर्वांना एकत्रित केलेले मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे साहेब, उपस्थित सर्वच पक्षाचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपाध्यक्ष, अध्यक्ष, नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्व पदाधिकारी आणि सर्व महिला पदाधिकारी, उपस्थित सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू, आणि आज एक आपल्या सहकार्याचा वाढदिवस आहे। ते आपल्या सर्वांचे चळवळीतले सहकारी आदित्यदादा फतेपूरकर यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो आणि आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, सुख समृद्ध भरभराट पंढरीचा पांडुरंग आपल्याला देवो ह्या लक्ष आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो।
आता आपण सर्वांची मतं जाणून घेत होतो. मला या निमित्तानं महाविकास आघाडी म्हणून एकसंघ लढण्याचं काजी साहेबांनी सगळ्याला हातून उंचावून होकार घेतला आणि आपण सगळेजण एकसंघ म्हणून लढत असताना मनसेची आता आपल्याला साथ मिळत आहे आणि त्याचा पुढाकार देखील आजच्या बैठकीचा मनसे नेते बापूंनी घेतला आहे. आज मला काही गोष्टी बोलत असताना मी सुरुवातीला संजय पाटलांनी सांगितलं एकत्र लढलं पाहिजे, मोरे साहेबांनी सांगितलं की मिक्स गट लढले पाहिजे, राजभाऊंनी सांगितलं की आघाडीत बिघाडी नको, बिघाडी व्हायचं काही कारणच नाही. आपल्याला 1 तारखेला जो मोर्चा आहे त्याचं नियोजन असेल, विजय काळेंनी सांगितलं, बापूंनी सांगितलं, मगाशी अरुण भाऊंनी सांगितलं की दादा आले नाहीत, परंतु ह्या बैठकीमध्ये खरं तर भाऊ जिल्हाध्यक्ष एकत्र येणार होते आणि मला लय सारथ्य करायचं सारखं दिलेलं असतंय, त्यामुळं सातत्यानं पुढाकार घेऊन आपण सगळेजण त्यांना देखील विविध विषयावर चर्चा सुरू आहे, विविध टप्प्यावर चर्चा सुरू आहे. प्रत्येकजण सर्व पक्षातले पदाधिकारी, त्यांचे सहकारी, आपले सहकारी चर्चा करतायत, आम्ही देखील सगळेजण चर्चा करतोय. त्यामुळं योग्य वेळी आपल्याला त्या गोष्टी सगळ्या समोर येतील. महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याला सत्तांतर करायचं आहे, परिवर्तन करायचं आहे आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो की माड्यामध्ये त्या ठिकाणी आता इथं संजय पाटील बसलेत, माड्यामध्ये सगळे 8 इच्छुक उमेदवार होते, परंतु आम्ही सगळ्याला एकत्र करत हा सगळा प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी केला आणि त्या ठिकाणी एकाच एक निवडणूक लढली आणि म्हणून त्या ठिकाणी यश देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. त्यामुळं मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगतो की ज्यावेळेस सारथ्य एखाद्या गोष्टीचं दिलं जातं त्यावेळेस माझा त्यात कुठलाही त्यात स्वार्थ नाही, मी उभारणार नाही, माझ्या घरातलं कोण उभारणार नाही, त्यामुळं माझ्याकडनं कुठलीच अट्ट नाही, कशाचीच अट्ट नाही. त्यामुळं कधी कधी भाऊ काय होतं, समोरच्याचं 2 आपलं 2, समोरच्याचं 4 आपलं 4 किंवा त्यांचं 4 आपलं 2, मग कुठंतरी होतं, आपलं काहीच नाही. त्यामुळे मिटायची काय अडचण, त्यामुळे त्याची बिनधास्त सगळ्यांनी काळजी करू नका. आता त्याच्यात मी लय खोलात बोलत नाही, परंतु आपल्याला जसं मगाशी आदित्य दादांनी सांगितलं एकच उमेदवार द्यायचा आणि त्याच पद्धतीनं सगळ्यांनी एकसंघ राहून, भले एखादा आपल्यातला हे व्हायला लागला, आम्ही त्यांना सगळं समजून सांगू, वेळ पडली तर आम्ही पाय धरू, परंतु त्या ठिकाणी आपल्या ह्याच्यात बिघाडी होऊ देणार नाही याची काळजी करू नका. आम्ही 4 पावलं मागे सरतो. आम्ही त्या ठिकाणी पुढच्या राजकीय गणित कोण काय बांधत असेल त्यापेक्षा महत्वाचं आहे आजचं गणित. आज एकदा त्या ठिकाणी आपल्याला सत्तेतनं बाजूला करायचंय आणि मगाशी जसं सांगितलं संतोष कवडेंनी की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही सहकाऱ्यांची निवडणूक आहे. ही निवडणूकच खऱ्या अर्थानं ज्यांनी माझ्यासोबत गेले अनेक वर्ष सोबत आहेत, जे सगळ्यांच्या सोबत काम करतायत, इथं बसलेल्या नेते मंडळी, पक्ष पदाधिकारी आणि ह्यांच्यासाठीची ही निवडणूक आहे. त्यामुळं आम्ही कुणीही नेत्यांनी त्याच्यामध्ये आमचा कोणताही प्रश्न ह्यात मांडायचं काय कारण नाही. आता निवडून येण्यासाठी एकत्र येण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्या जातील. त्यामुळं संतोषरावला माझी विनंती आहे की एकत्र आला नाही तर असलं काय म्हणायचं काय कारणच नाही. सगळे आता एकत्र आल्यासारखी जायची. आता काही गोष्टी राहिल्या ज्या आले, काही त्यातले समोरनं पाश्चरायती
जी महत्वाची आहे तेवढी तरी येतील, राहिलेली मग नाईलाज आहे म्हणून आपण लढत राहू. आणि लढण्यामध्ये आपल्याला जी सुसूत्रता पाहिजे, नियोजन पाहिजे, त्याच्यात आम्ही कुठेही त्या ठिकाणी कमी पडणार नाही. आणि मला या निमित्तानं दादानी जी मतं सांगितली, सगळ्यात महत्वाचं DP आज आपला प्लॅन झालाय पंढरपूरचा, त्या संदर्भात आपल्या हरकती आहेत. लोकांच्या घरावर त्या ठिकाणी आता बुलडोझर चालणार आहे, लोक भयभीत आहेत. अशामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे आरक्षण टाकले जातात, कारण नसताना लोकांना वेठीच धरलं जातं, जमीन हडपल्या जातात, हे विषय शेवटच्या तळापर्यंत पोहोचलेले आहेत. आता फक्त त्याला फुंकर घालायचं काम आपण सगळ्या नेते मंडळीने केलं. ह्या निवडणुकीत एक गोष्ट पक्की ठेवू आपण, ही निवडणूक तिथं तुम्ही वार्डात कोण उभारलाय, नगराध्यक्षाचा कोण उमेदवार आहे, ह्याला फार काय नही करता निवडणूक त्याच्या विरुद्ध आपण सगळे हीच फॉर्म्युला ठेवू. आणि जी मुद्दे आहेत, म्हणजे आपण बघितलं असेल तर समोरच्या मागच्या काही 4 निवडणुका बघा, की 14ची निवडणूक, 19ची निवडणूक, 24ची निवडणूक, सूर्यचंद्र पण आणून द्यायला तयार झाली 14ला आपल्याकडं, 15 लाख बरेच काय काय. ती निवडणूक कोणाविरुद्ध कोणची होती? मोदींविरुद्ध. तेव्हा नव्हते राहुल गांधी त्या चर्चेत, आत्ता आली. तेव्हा मोदींविरुद्ध विषय होता, तेव्हा पंतप्रधान होते मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्याबद्दलची निवडणूक. ती फक्त एकाच माणसावर नेली गेली. पुढं काय झालं, 19ला सर्जिकल स्ट्राईक आली, मुद्दे सगळे. म्हणजे आपल्याला आता मुद्दा असा सर्जिकल स्ट्राईकचा आणू आपण की ह्याचं पाक बसताना उठते. मग त्याची सगळी स्ट्रॅटेजी आहे आपल्याकडे, काळजी करू नका. एक मुद्दा, आणि मला सगळ्याला सांगायचे मुद्द्यावर निवडणूक नेऊ, त्यांच्यावर मुद्द्यावर लढायला पर्याय नाही. का 40 वर्ष सत्ताच आहे, मी असं करतो म्हणायचं काय कारणच, इतके दिवस काय करतो. आणि त्या सगळ्याला त्या ठिकाणी आपल्याला आता एकच आहे, आपण सगळ्यांनी ज्यांना सगळे आहेत त्यांनी आता नियोजन हे करा, वरच्या सगळ्याचा लाभ होईल पण खालच्याकडनं कुठं तोटा होईल. ही निवडणूक असती, कोणतरी एखादा शब्द बोलतं आणि त्याचं होत्याचं नव्हतं होतं, बोशाचं पंढरपूर माहिती आहे काय बी होतं. त्यामुळे एकदा बोलून बसला आयुष्यातनं उठतंय. त्याला काय जर केलं, तुपात घोळा, दोन्यात घाला, अभिषेक घाला, नाहीतर अजून कसला बी करा, आता ती भरून येत का? त्याच्यामुळे मी तरी सुरूच घेत नाही जर ह्याच्यात सांग. आणि आता मी तुम्हाला सांगतो, असे अनेक विषय असतात जे विषय अख्खी निवडणूकच टर्न करतात. हे मी उदाहरण सांगतोय, म्हणजे लाडक्या बहिणीचं प्राबल्य लय होतं आणि निवडणूक आता लाडक्या बहिणी जिंकून देणार, त्याच्यात आम्ही डोकं चालवलं, खेळ पैठणीचे चालू केले. पैसे येणारे ठीक आहे, इथं आनंद द्यायला चालू झाला, गाठी बिटी. आता माईक चालू आहे, इतक्या साड्या वाटल्या, बोलायचं काम नाही. मग त्याचा फायदा असा झाला भाऊ की बापू समोरनं काय म्हणजे 1500 रुपये सरकार लाडक्या बहिणीला द्यायला लागले. आता तरी बाया मत टाकणं त्या म्हणल्या, साडीनं मत टाकते काय 100 रुपये असं म्हणलं की बायकांची डुक्की हल्ली आणि पाडलं त्यांना. कोण बोलायचं चुकलं, ती चुकली. म्हणजे संधी आपण द्यायची. त्याच्यामुळे निवडणुकीत आपल्या टप्प्यावर त्यांना आणायचे, आपण त्यांच्या टप्प्यावर जायचं. त्याच्यामुळं ही निवडणूक इतक्या नानांनी सांगितलं तसं फुल माइंड खेळायची, कुठनं घुसरून कुठं निघलोय कळलंच. त्यामुळं दादांनी जी भूखंड सांगितले, आपली पंतप्रधान आवास योजना असेल, आज नाट्यगृहाच्या बाबतीत असेल, आपण बघितलं असेल विधानसभेत ही सगळे प्रश्न मांडले, तेवढ्या किल्पा वाजवल्या तरी कार्यक्रम आहे. त्यामुळं अजून बी 8 तारखेला अधिवेशन आहे. माझी सगळ्यालाच विनंती आहे की आपल्याला आज बी काही प्रश्न मांडावे वाटतील तर मला लेखी व्हॉट्सअपला किंवा टेक्स्ट मेसेज पाठवा.
ही विषय शहरातले आहेत, ही मांडले पाहिजे आणि आपण त्या दृष्टीनं त्याचा फायदा तुम्हाला माहिती आहे, विधानसभेतलं बोललेलं म्हणलं की इथं सगळं वाजतच येत आहे खाली, त्याचा फायदा होईल. भाऊंनी जो मुद्दा सांगितला की त्या ठिकाणी आपण मोर्चा, त्या संदर्भात नक्की आपण सगळेजण मिळून मोर्चाचं नियोजन करू. त्या मोर्चामध्ये 2 अँगलनी मोर्चा करू, एक ग्रामीण आणि शहरी, हे दोन्ही विषय घ्यावे लागतील. त्याच्यामध्ये शहरामध्ये आज धुळीचं साम्राज्य असेल, कामामध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, तर आपल्या सगळ्याला विनंती आहे की कोणते मुद्दे असावे त्याच्या आपल्याला ज्याला जी सुचतील तेवढे मुद्दे पाठवावे. त्या मुद्द्याच्या माध्यमातून एकसंग करू आणि ह्या मुद्द्यावरती शहरातल्या सगळ्या विषयाला एक. आणि त्याचबरोबर आज आपलं भंडी शेगाव सर्कल त्या ठिकाणी ह्याच्यात वगळले अतिवृष्टीत, तो विषय महत्वाचा आहे. आज पुराचा 6 वेळा पाणी येऊन गेलं, मदत मिळाली नाही. ज्याचं पंचनामे केले होते 2,52,000 हेक्टर ऊसाचे, त्यात 27,000वर आणले. त्यामुळं ऊस वगळला आहे आणि मुख्य पीक आपल्यात ऊस आहे. मग लोकात आक्रोश आहे आणि मग एकत्र दोन्ही ग्रामीण आणि शहर आलं तर त्याची संख्या मोठी होईल आणि त्याचा दबाव त्या ठिकाणी होईल आणि त्याचा रिझल्ट आपल्याला फक्त एकच करावं लागेल, वारी झाल्यानंतर करावं लागेल. वारीपर्यंत आपल्याला कारण वारकरी येतात हे, आणि त्यानंतर आपण लगेचच करायचं नियोजन करूया, जेणेकरून ह्या गोष्टी ज्या आपल्याला भाऊ सतावत आहेत ह्याची सगळ्याला आपल्याला उकल करायला संधी मिळेल. त्याचबरोबर जसं मगाशी पाटील सरनी सांगितलं इमेज, आता आणि साहेबांनी खटकर साहेबांनी सांगितलं BLO BLA, आज मतदार याद्या, बेरोजगारी, अनेक विषय, हे सगळे विषय त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सक्षमपणे नेते मंडळी मांडू. आपल्याला आता काय पाहिजे, ही जी नगरसेवक म्हणून उभा आहेत आपण राहणार आहेत, इच्छुक आहे तिथं तीच आली, जिल्हा परिषदला पंचायत समितीला इच्छुक आहेत तीच आली. मगाशी नानांनी सांगितलं की आम्ही मतदार याद्याच बघितल्या नाही. आजच्या तारखेला पंढरपूर तालुक्यात आणि शहरात डबल नाव असलेली किती आहेत माहिती आहे का? 29,000 नाव आहेत. कसं निवडून येणार आहे कोण तुमच्यातलं? आत्मपरीक्षण करा दादा. ही जर आपल्याला माहित नाही तर तुम्ही निवडून येणार आहे कसं? बरं, माझं उदाहरण आहे समोर, निवडून येते का कसं सांगतो. 13,000 नावं लोकसभा टू विधानसभा माढा मतदारसंघात वाढली. 13,400. आम्ही काय केलं, 13,400ची यादी काढली. आता 29,000ची यादी आहे माझ्याकडे. यादी काढली, त्या यादीवर डबल नाव म्हणून शिक्का मारून टाकला आपल्या ऑफिसमधनं आणि त्याच याद्या बूथ एजंट जी आपला बसणार त्याकडे दिली आणि त्या यादीत ह्या बूथ नंबरवर ही 10 नावं 50 नावं डबल आहेत. त्याचा त्या बूथ एजंटनं पहिल्या दिवशी अर्ज दिला सकाळी 6 वाजता तिथं की ही डबल नाव आहेत, तिथं आहेत तिथं आहेत, तर त्यांनी तिथं मताची खात्री केल्याशिवाय इथं मत करू देणार नाही आणि इथं मत आधी केलं असेल तर तिथं मत कळवल्याशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. ही आपण लेखी जर दिलं की सगळे अर्ज आम्ही तयार केले, सह्या फक्त तिथं गेल्यावर त्यानं केल्यानं अर्ज टेकवला. त्याचा परिणाम असा झाला, त्या पहिल्याच अर्ध्या तासात गोंधळ उठला. त्यांचा डाव काय होता, पहिल्या 7 वाजता सगळी दान मतदान करायचं, करमाळा मतदारसंघात घेऊन मतदान करायचे, दोन्हीकडे होती ना. आम्ही पहिल्यांदा डाव हाणून मारला, भांडणं झाली. भांडणाशिवाय तर आपलं काय करायचं मेळच होत नाही. उपळाईमध्ये त्याचा मेहुणा होता, आपण व्हिडिओ बघितला असेल, ताई बसल्यात सगळ्या, ज्या नाही त्या सेवा सगळ्या दिल्या मी, लाखोळी वाहिली, पत्रकार होती, पोलीस, सगळ्याला त्या ठिकाणी. मग जिल्हाधिकारी, निवडणूक कमिशनर ह्याच्यापर्यंत सगळ्याला त्या ठिकाणी ताणलं आणि त्याचा परिणाम असा झाला, एक बी मतदान त्या ठिकाणी करता आलं. जी 5-25 झाली त्याच्यावरच कार्यक्रम उडवला. मला हेच सांगायचं होते ही 29,000 मतदान आज जरी मतदार यादीतनं वगळली नाहीत तरी दादा मतदानापासून रोखू शकतो आपण. त्यासाठी काय पाहिजे, आता मतदार यादी वाचली पाहिजे. आपल्या आपल्या वार्डातली माझ्याकडे ऑफिसला यादी आहे,
तुम्ही सगळं ॲप आहे आपल्याकडं, तुम्ही घ्या. ज्याला निवडणूक लढायची आहे अशाने हात वर करावं नगरपालिकेची, आणि प्रामाणिक लढायचे, पण माझ्या म्हणून लढू नका. बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो, निवडणूक लढायची नाही, जिंकायची आहे म्हणून लढायची. त्याच्यासाठी मतदार यादी ही तुम्ही स्वतः वाचली पाहिजे. तुमच्या सोबत माझ्या घरात अमर आहे, नितीन आहे, आनंद आहे, अर्जुन आहे, 10 जणांनी त्या यादीचा इतका अभ्यास केला, पाठ केलं. त्याच्यामुळं पाठ झालं, पाठ केलं पाहिजे. त्या पाठांतरातनं तुम्हाला मतदाराची ओळख थेट होईल आणि त्या मतदारापर्यंत तुम्हाला थेट पोचता येईल. बघा, पंढरपूर शहरात राहतोय आपण. माझा वार्ड वाईट वाटून घेऊ नका, मुद्द्यावर आपण बोलू. माझा वार्ड काय आहे, ती वार्डच तिथनं निवडणूक होतो सोडावणी, तेवढा एकच धंदा. सकाळ उठल्यापासून ही आहे का, लय झालं तुम्हाला सांगतो. माझी निवडणुकीत 3 महिने मला आता नानांनी सांगितलं, यांनी सांगितलं 3 महिन्यात मी निवडणूक जिंकलो, पण 3 महिन्यात कुठल्या पाहुण्या लग्नात गेलो नाही, पुन्हा मैतीला गेलो नाही मतदारसंघ सोडून. खरं सांगतो, अमरजाय बगल सख्या मावाच भावाचं लग्न होतं तरी गेलो नाही, इमानदारीनंच लढलो. एकच केलं, हे मतदारसंघ सोडून बाहेर आला. बाकी काही जग बुडलं तरी हरकत नाही, काय कारखाना नाही, मिटिंग नाही, भानगड नाही, काहीच केलं नाही. एकच सकाळ उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मतदार मतदार मतदार. माझा मुद्दा जी बड 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 येळभर बोलायचो, रातभर बी बोलायचो, झोपीत बी बोलत होतो, पण माझा घायटा काय मी सोडला म्हणून निवडून. आता तुम्हाला निवडून यायचंय तर ही करावं लागेल, नाही तर उघड मजेनं काय करू ना. आम्ही करल, आपला होईल, जमल तेव्हा जमल, झाले तर झाली, नाही तर झाली, असल्या भानगडीत असलं तर आम्ही काय. तेव्हा ही सगळं का बोलतोय, मिटिंगाचं कारण आहे की तुम्ही जर नसला सक्षम तर तुमच्या शेजारचा माझ्याकडे पर्याय आहे. स्पष्ट बोलतो, सगळे नेते मंडळीच आमचं ती बी ठरलंय की जी निवडून येणार आहे त्यालाच आम्ही संधी देणार आहे. नाहीतर मी लय जवळचा आहे, ती लय जवळचा आहे, 2 वेळा हरलोय, 4 वेळा आलंय, ह्याच्याकडनं फोन केला आणि त्याकडनं आम्ही काय ऐकणार. ज्याचा सर्वे येईल, सर्वे कधी येईल, तुम्ही त्या मतदारापर्यंत पोचला आणि सर्वेवाली मतदारापर्यंत पोचली आणि त्यानं नाव नाही तुमचं घेतलं तर तुम्ही कसं याचं. बरं, सर्वे पक्ष करतोय पवार साहेबांच्या तिकडून आणि आपण एक सर्वेची टीम लावली दादा. त्याच्यामुळे दोन्हीचा, आणि आपल्याला मागच्या मिटिंगला पण सांगितलं की आपल्या कारखान्याच्या सर्व लोकांनी पूर्वीपासून नानांसाठी शहरात सगळं काम केलंय, त्यांना सगळं माहिती आहे. त्या लोकांनी सर्वे करून मला नावं दिली तुमच्या सगळ्याची, कोण कोण इच्छुक आहे, कसं आहे, तिकडचं ह्याचं कसं सगळं दिलंय. त्यामुळं 3 बाजून आपल्याला तपासायला संधी आहे. आणि मग ही जर सगळं नाही तर निवडणूक ही शक्य नसती. निवडणूक ही ताकदीनंच लढावं लागतं. पैसे लागतात का, लागतात, पण पैशानंच नसती निवडणूक जिंकता येते तर नाही. समोरच्याचं 65 गेले तर माझं नाहीत गेलं तरी सुद्धा मी निवडून आलो. म्हणजे काय आहे, समोरची ताकद मोठी होती तर आपली ताकद लहान होती. 30 वर्षाची सत्ता होती, 17,000 कामगार होतं, सगळं होतं, पण निवडणूक जिंकलो पण आपण. ती कधी जिंकता येते तर तुमची इमेज. आता काही जणांना राग येईल, निस्तीच राजे फेसबुकवर राहील, खाली काहीच नाही, नुसतंच इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि ती भानगड. अरे त्यानं निवडणूक जिंकता येत. 10 विषयातला एक विषय आहे. जेव्हा तुम्ही ग्राउंडवर काम करचाल तेव्हा तुम्ही टाका. आज मी तुम्हाला माझा 1-2 वर्षाचं तुम्ही बघा, माझं फेसबुक, इंस्टा सगळं बघा. मी ज्याला भेटल्यानंतर मी लग्नाला गेलो, पोस्ट टाकली, 100 सुद्धा लाईक येत नाही. काय येत नाही? त्या ज्याचं लग्न आहे त्याला आणि त्या पाहुण्यालाच कौतुक हो, गावाला काय कौतुक त्याचं. पण मी एखादा मुद्दा विधानसभेत मांडला की 20,000 येतात. तो माणसाचा विषय जिव्हाळ्याचा. मग लग्नाला गेलो, ह्याला भेटलो, त्याला भेटलो, ह्याच्या पाया पडलो, त्यानं काय मतं पडत नाही. मतं पडायसाठी तुम्हाला काय पाहिजे तर तुम्हाला आज तुमच्या वार्डातल्या प्रश्नाची यादी पाहिजे.
त्या प्रश्नावर तुम्ही फेसबुक लाईव्ह करा आणि नुसतं प्रश्न मांडून चालत नाही, त्याचं उत्तर बी तुम्हालाच. आणि त्या उत्तरासह तुम्ही ज्यावेळेस सांगाल की मी निवडून आल्यानंतर ही करेल आणि अशा पद्धतीने करत, त्या दिवशी आणि सगळ्यात महत्वाचं बिना अभ्यासाचं बोलणार. एखादा बस दिसणं म्हणला मी डीपीडीसी पैसे आणीन, ह्याच्यातनं आणीन, त्याच्यातनं आणीन, आणि त्या योजनेतनं नगर उत्थानमधनं जर ती कामच बसत नसलं तर खाली तुम्ही ट्रोल. त्याचा अभ्यास करा. त्याचा अभ्यास पाहिजे असेल तर आपल्याकडे त्याच्या संदर्भातला निधी कुठून येतो, कोणचे येतो, त्याच्या संदर्भातले GR, त्याच्या कॉपीज, त्याचं जी पाहिजे ती सगळं आपल्याकडे उपलब्ध. मी माझा ज्यावेळेस अभ्यास केलाय त्याची कॉपी आहे आपल्याला देतो, तुम्ही अभ्यास करा. कारण नसताना बघा की सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळीकडे आता कॅमेरे चालू आहेत, ट्रोल होतंय. माझ्या निवडणुकीत माझं एक बी भाषण ट्रोल करू शकलो नाही, का तर मी विचारपूर्वकच बोलत होतो आणि त्याचा मला निवडणुकीत फायदा झाला. आज जी आपल्या निवडणूक लढणारी इच्छुक आहे त्या सगळ्यांनी आतापर्यंत आपण काय काम केलं, तुम्ही काम केलेलं गेल्या 10-5 वर्षातलं बारका असू द्या, एखाद्या पोराला दप्तर दिलं, सायकल दिली, वह्या दिल्या, वाढदिवस केला, झाडं लावली, काय असू द्या, ही यादी तयार करा. ती लय कामाला इथ्या. आता मगाशी कसं काय वयाने ऑक्सिजन मॅन नाव घेतलं नाही, निवडणूक लढायची नव्हती तेव्हा तर, पण त्याचा उपयोग आज बी. तर तुम्ही जे आयुष्यात काय चांगलं केलंय त्याची यादी करा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यावर टीका होणारे मुद्दे काय ते लिहून काढा. माझं वैयक्तिक काम होतं बा निवडणुकीत, मी निवडणुकीच्या अख्ख्या दिवसात एकही दिवस बापू विरोधकाची एक बातमी वाचली नाही, ऐकली नाही. त्याचं काय काय ते फुलं टाकते आपल्यावर. फक्त मला एक पोरगं यायचं, लिहून द्यायचं, ही टीका केली, कागदावर यायचं, तेवढंच वाचायचं आणि त्यावर उत्तर द्यायचं. त्याचं वाचायचं नाही, त्याचं तोंडच बघितलं नाही. ती एकतर जर विषय त्याचं बघून पुन्हा आपल्याला काय त्यामुळं विरोधक आपल्या पुढे नाही. निवडणूक ही स्वतः पुरती आहे, स्वतःसाठीच लढायची आहे. एवढं प्लॅनिंग करा आणि आपल्या कामाचा आजपर्यंतचा परिचय तयार करा. अभिजित पाटलाला भेटलो, फोटो काढला, दिलीप बापूला भेटलो, पवार साहेबाला भेटलो. याचा उपयोग तुम्हाला तिकीट मिळालं म्हणजे तुम्ही आमच्या जवळचा असता, मग निवडणुकीत फायदा आम्ही तुमच्यासाठी भाषण करणार आहे, बोलणार आहे, सगळं करणार आहे. पण ती मिळवायसाठी काय चाललंय ही बघा आता. ती कधी देऊ आम्ही? ज्या दिवशी तुम्ही लोक माणसात आहात आणि तुमच्याबद्दल लोकांमध्ये चांगलं काहीतरी बोललं जातं, ह्याची आम्हाला पोच पावती मिळायसाठी तुम्ही कामाची यादी दिली आणि ज्या सर्वेतनं आम्हाला रिपोर्ट येतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी कळतात तुमच्याबद्दल, चांगलं वाईट, आणि मग आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करायला देखील त्याचा फायदा होतो. मी नेहमी मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं, माझा फॉर्म्युला होता बापू, की मी काय करायचो षटकर साहेब, की निवडणुकीमध्ये रोज 200 माणसाला असा हातात हात द्यायचो आणि 500 लोकांनी 1000 लोकांना नमस्कार करायचा, म्हणजे हात करून जायचं, बघितलं पाहिजे मला केलं, आणि 200 लोकांच्या हातात हात द्यायचो म्हणजे बोलायचं. तुम्ही किती जण करताय? आता की माझं प्रमाण वाढलंय, आता 500-1000वर गेलंय ती. आताच मी 1000 जणांना हातात हात देऊन आलोच आता फराळीमुळं. पण माझा कोण बी भेटला तर आता ते आपल्या समोरच्या नेत्याचं तेव्हा गणित असतं बघा. आता हे का वागलो असेल तुम्हाला वाटत असेल, मी हातात हात देतो का? तुम्हाला माहित आहे का आपल्याला कोरोना झाल्यावर सॅनिटायझर आपण वापरायला होतो, बरोबर? आपला इथला मी आता 20 वर्ष झालं सॅनिटायझर वापरते. हातात लावला की हात ती सॅनिटायझर मारते, वापर माहिती आहे त्याला चालत ना, आपण अस्पृश्य आपण ना, खरं आहे. तुम्हाला कधी मांडता आलं का? जयंत पाटील साहेबांचं वाक्य आहे बघा, अजून सुरुवात आहे. वाक्य आहे, हाताला धरून त्याच्या बरोबर काम करता आलं पाहिजे, असा नेता आपण झालो पाहिजे. मग आम्ही ह्यातनं तुमच्या सगळ्याच्यासाठी सांगतोय की तुम्ही ह्यातनं नेमकं करताय का?
ही निवडणूक कशी जिंकणार आहे? तिकीट दिलं म्हणून जिंकणार आहे, आम्ही सगळी एक झालो म्हणून जिंकणार आहे? हे खोटं आहे सगळी. आम्ही सगळी एक झालो आणि तुम्ही जागेवरूनच उठला नाही. काय करायचं? निवडणूक अंगात आपल्या आलं पाहिजे. अंगावर कोण गेलं पाहिजे? आपण गेलो पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपला प्रेझेन्स आहे का? नसेल तर निवडणुकीच काय? आता निवडणुकीत नगरसेवकांनी उभारणाऱ्या हात केला, नगराध्यक्षाला उभारणाऱ्यांनी इच्छुक आहे, नगरसेवकाला इच्छुक आहे. आरक्षण पडलेली पण माहिती आहे. आता हिथं आरक्षण 50% आहे ना. आता हिथं बसलेल्यांच्या घरची उभारणार आहे. उभारणाऱ्या उमेदवारालाच काय कळत नाही आणि तुम्ही कशी निवडणूक जिंकणार? चला बोला. आज येताना जोडीनं आला असता ज्याला घरच्याला उभा करायचे, त्यानंतर निवडणूक जिंकायची आहे ना, नाहीतर काय उपयोग आहे? तुमच्या सही बोलतोय मी, उभा राहणार आहे, उमेदवाराची चिंता नाही आणि ह्यांच्यावर बोलून काय करायचं? हे ती काय सांगायचं नाही. आम्ही पाहुण्या लागणार कशालाच नाही, मग ते भानगडीतच पोडणी घरी बसावं, उघड करतो आपण नको. ही निवडणूक लक्षात घ्या, ही निवडणूक ज्या उमेदवार त्या उमेदवाराची इमेजवर निवडणूक आहे. मी माझी बायको आहे, माझा नवरा आहे म्हणून निवडणूक नाही. ही ज्या त्या उमेदवाराची निवडणूक आहे. त्या उमेदवारानं किती ऍक्टिव्ह आहे, त्या उमेदवाराबद्दलचं मत आपल्याला तयार करता आलं पाहिजे. आणि ती फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर बातम्या, चांगल्या वाईट दोन्ही बातम्यातनं त्या ठिकाणी तयार होतं. मगाशी नानांनी सांगितलं की त्या पत्रकार बांधवांनी बातम्या लावल्या म्हणून एकत्र आलो. पण माझं असं म्हणणं आहे नाना, ती तर एक भाग आहे, पण दुसरी गोष्ट अशी आहे, चांगली असू नाही तर वाईट असू, बातम्या आपल्या पार्टीची लागते का नाही? आता राहिला प्रश्न काय माहित आहे, ज्याच्यावर काय नाही समोरच्या उमेदवार आहे सांगा बरं, कोणतर हात वर करून सांगा बरं, विरोध पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सांगा. आमच्यात एकावर एक पडायला गेला. शहापूरकर साहेब बरोबर आहे का? त्याला घोटमळायला लागायला, पण आज त्यांच्यावर उमेदवार नाही म्हणून ते आमच्यात उगाच भाऊ, नाहीतर काय ही कार्यक्रम म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. जरी 40 वर्ष सत्ता आणि त्याला उमेदवार का होणं, आणि ते बी ओपन मधला, म्हणजे एखादा एसटी आरक्षण आहे आणि आम्हाला 2च पर्याय येतं असं नाही. 94,000 मतदार आहे, त्यात 50% तर ओपन आहे की, त्या 50% एक का होणार ना कॅपेबल, म्हणजे त्यांनी त्यांच्या पार्टीत कॅपेबल माणूस तयार होऊ दिला नाही. ह्याचा प्रचार कधी करणार आपण? म्हणजे मीच आणि माझच, ही जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला रुजवायच्या आणि ही निवडणूक आपल्याला त्या दिशेने नेली पाहिजे. आज आम्ही, तुम्हाला पण माहिती आहे की नगरपालिकेची निवडणूक लागली आहे, तसं ही चालू झाल्यापासून तुम्ही कुणी पण विचारा, तुमच्या वार्डात 4 जणांकडे येऊन मी छापून गेलोय, माहिती घ्या तुम्ही. मग मी कुणाच काम करतो? मी उभारणार आहे? तुमच्यासाठी चाललंय ना. आज पंचायत समिती, जिल्हा परिषदला उभारणाऱ्या प्रत्येकाला विचारा, मी प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी जातोय, बोलतोय, काय ना काय तर. ही कशासाठी आहे? ही तुम्हाला निवडून आणायसाठीच आहे. आपल्याला आता तुम्ही रात्रंदिवस पळलाय म्हणून मला आज विधानसभेची पायरी चढता आली आहे. आज माझा जर तुम्हाला उपयोग होत नसतं तर मी आता असल्याचा उपयोग काय? ही मी स्पष्ट भावनेचा माणूस आहे आणि ही तुम्हाला त्या ठिकाणी निवडूनच आणायचंय म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो. त्यामुळं तुम्ही तुमच्या वार्डात जिथं उभारायला इच्छुक आहे त्या वार्डातली यादी, त्याच्या बरोबरीनं त्या वार्डात तुम्ही तुमच्या वार्डात असणारी एका घरात 2 मतं असणारी माणसं, एका घरात 4 मतं असणारी माणसं, एका घरात 6 मतं, 7 मतं, 10 मतं असणारी माणसं आणि एका घरात 10 मतं आहेत
आणि त्यातला एक माणूस कारभारी आहे त्याला भेटलं तर ती 9 मतं आपल्याला हायती. मग त्याची यादी काढा. आपल्या मतदारसंघात 5000 वार्डात आपल्या मतदार आहेत. 5000 मतदारापैकी इन्फ्लुएन्सर मतदार, पडदे बाहेर गेलेले, बाहेर राहणारे वेगळे, त्यांना फोनवर संपर्क करा, बळच दिवाळीच्या शुभेच्छा द्या. आणि ह्या 5000पैकी ह्या लोकांना सगळ्याला तुम्ही तुमच्या त्या घरातल्या, आता एखादी घरची माता आहे, आपली बहीण आहे, ताई आहे, तिच्या घरी आपण 4 वेळा गेलो, नमस्कार केला, सगळं केलं आणि नवऱ्याने सांगितलं तसं मत टाकल्यावर तुमचा उपयोग काय? एफर्टलेस नको, टू द पॉइंट, टू द कनेक्ट. ज्या माणसाला आपल्याला भेटल्यावर ती मतच पडते त्या माणसालाच भेटणं आपल्याला या निवडणुकीत गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ तुमचं नाव घेतो म्हणून ना, आता आप्पाला भेटलो की आप्पाची घरची, बहिणी, पोरं, सुना, ही सगळा किती जणांना भेटायचंय मला? एकट्या आप्पाला. मग 5000पैकी आपल्याला नेमकी किती लोक भेटायची? ती लय झालं 700, 750, 800. मग त्या 700, 750ची लिस्ट आहे का तुमच्याकडे उभारणाऱ्याकडे? तुम्ही त्या 700, 750ला भेटलाय का? मग ती किती वेळा? एकदा, दोनदा, तीनदा, 5दा फुटणार नाही. त्याला किती वेळा भेटला? ग्रामीणचं निवडणूक वेगळी आहे, शहरात निवडणूक वेगळी आहे. ग्रामीणवर फटीवर आहे ती, त्या पार्टीचा आहे, त्या सभासद आहे, पांडुरंगचा आहे, इटलचा आहे, संपला विषय. तिकडे जायचं नाही काय. तसं इथं नाही. तर आपण ती 4 लोक आपल्याला माहिती आहे, ती हे आपल्याला मतच टाकत नाही, ती दारात जाऊन वेळ घालून. आता मला येताना एक सांगितला किस्सा, अनिल दादा, तुळशी गावाला विरोधकांनी जाऊन पाणी पूजन केलं, पाणी सोडलं झालं आणि पाणी पूजन केलं. मग तिथं काही लोकांनी विचारलं, आर म्हणली विरोध पार्टीचा नेता, गावात नेताच नाही म्हणली विरोध पार्टीला. मला मग आमदाराला लीड कसं काय आलं म्हणली 300? काय पोरांनीच मतं टाकली म्हणली. त्या गावात पार्टीतला मेंबर बी नाही माझ्याकडे, पण 300चं लीड आहे. आणि तिथं कोण आहे? ती गेलो ना मी, 200 गोळा होती ती, त्याला 50 बी होत नाही. आणि ती 50 नेता आहे. गाडीवर एकच असतो त्याच्या, आणि 4 चाकी असली तर 2 असते. नेतच फक्त आहे त्यांच्याकडे. आपल्याला कोण पाहिजे? मतदार पाहिजे. मतदारापर्यंत तुमच्याकडे पोहोचायची योजना काय आहे? ही जर नसेल तरी निवडणूक सोपी नाही. आणि त्या निवडणुकीतलं नेमकेपणा तुम्ही ओळखून त्या 700-750 लोकांची यादी काढा. त्या 700-750 लोकांना एकदा, दोनदा, तीनदा, 4दा भेटा. त्या माणसाचा प्रश्न काय समजून घ्या. त्या माणसानं तुमच्या प्रश्नावर, तुम्हाला काय प्रश्न आहे, तो कसा सोडवायचा आहे त्या संदर्भात सांगा. आपण त्याला मदत करू. 4 पोरं तुम्हाला वाटत असेल माझ्या वार्डात ही केलं, ही जरा निवडणुकीत मला उपयोगाची आहे, ती कामाला लावायची, ती दादा आहेत, मी आहे, आमच्या कारखान्यात घेतो. पण ती तुमच्या उपयोगाची आहे का नाही ती तपासा. उगाच मागं पुढे फिरती ती म्हणून नाही. त्यानं काम केलं पाहिजे, त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. मग बँकेत लावतो, धाराशिव लावतो, सांगोल्याला लावतो, बहिरनाथला लागेल, कुठं बी लागेल पोरगं. पण त्याच्यासाठी तुम्ही पुढं तुमची तयारी त्या ठिकाणी करा. आणि आज ज्या पद्धतीनं आपली यादी होईल, दादानी मग अशी सांगितलं 12,000 लोकांनी आपल्याला आक्षेप घेतलाय, बरोबर दादा? 12,000ला घरात एक तर आहे किती झाली? आपल्याला गेलेलं नगराध्यक्ष 20,000 निवडून आलाय. म्हणजे तुमची मतं फिक्स आहे. आता तुम्हाला लय पळायचं, तुमच्या बाजूनं कल्ली ती 12,000. आता या 12,000ची यादी काढा, भेटा. ती कोण इन्फ्लुएन्सर आहे, ज्यांनी तक्रार केली, म्हणजे तो त्या गल्लीत उभा राहून बोळात उभा राहून कालवा करणारा माणूस आहे. ती माणूस आपल्या बाजूने कालवा करायला चालू करा. ऑटोमॅटिकली तुमचं काम. आणि मग तुम्ही त्याच्याबद्दल किंवा त्यानं तुमच्याबद्दल, उदाहरणार्थ माझ्याबद्दल एखाद्यानं काम करावं ज्यावेळेस कधी वाटतं. आता पाटील सरांनी भाषण सांगितलं 3,500 ह्या कर्कमधनं लीड आलं, आणि नाना आमच्याकडे नेताच नव्हतं, तरी सगळं नेतं ग्रामपंचायत सगळं विरोधात होतं, तरी सुद्धा 3,500 लीड आलं.
आज पाटील सर ह्या वयात माझ्यासाठी रात्रंदिवस का पळतील? मी काय दिलंय म्हणून नाही, त्यांना वाटतंय बदल झाला पाहिजे, आणि बदल झाला वाटत असताना मी उमेदवार म्हणून त्यांच्यापेक्षा जास्त पळते. नाहीतर क्षणीच पळायचं, उमेदवारांना झोपायचं. आपण अनुभव घेतलेले, तसं होईल का पुन्हा उपयोग? त्यांच्या पुढे आपण पळत असेल तर ती म्हणते. आज मला एक जण माणूस म्हणतोय का, मी कधी आता 1 वर्ष, आता 11 महिने झाले आता मी आमदार म्हणून, 1 दिवस सुट्टी घेतली बघा मी, अजून 1 सलाईन लावून नाही. समोरच्या उमेदवाराला प्रचारात सलाईन लावावं लागायचं. अजून आजारीच पडलो नाही, वेळच नाही आजारी पडायला, तर कुठं पडू? आजारी कोण पडतंय? ज्याला काम नाही की नाही. आम्हाला इतकं आई बोलायचं. तसं ही 3 महिने 2 महिने तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, आणि त्याचं नियोजन काय करणार आहे तुम्ही? आणि नाहीतर मग ह्या मिटिंगा ह्याचा आउटपुट येणार नाही. अजून एक सगळ्यात सिरियस आणि गंभीर विषय आहे, ते मगाशी काळजी साहेबांनी मांडला, की सामाजिक ऐक्य बिघडले. ही निवडणुकीत उद्या सगळ्यात धोक्याची पातळी. पूर्वी काय होतं तुम्हाला सांगतो, की हिंदू मुस्लिम झालं, त्यानंतर आता मराठा ओबीसी सुरू आहे. पुढच्या काळात मला असं वाटायला लागलंय की पुढच्या काळात ऊसाचा शेतकरी विरुद्ध डाळिंबाचा शेतकरी विरुद्ध द्राक्षाचा शेतकरी होऊ शकतं. कारण आजच बघा, ह्याला तिने दिली मदत, त्याला दिली नाही. सोयाबीनवाल्याला वेगळं बोलती ती, कपाशीवाल्याला वेगळं बोलायला लागली ती, काय बी करू शकते ती. त्याच्यामुळं मला आता तुम्हाला सांगायचा उद्देश आहे की जन जय जय चळवळीत काम केले, मी पण केले. जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, मी पाठिंबा द्यायला गेलो. धनगर समाजाचं आंदोलन आहे, मग चौंडीला दादा गेलो आपण, त्या ठिकाणी पंढरपूर टिळक स्मारकला आंदोलन होतं, गेलो. परवा जालन्याला जाऊन आलो, गेलो. महादेव कोळी समाजाचं आंदोलन आहे, त्यात मी आहे. विधानसभेत त्यावर बोल. लिंगायत समाजाचं आहे. ज्या समाजाला त्या ठिकाणी एकजूट आहे. उद्या आता जैन समाजानं काढलाय मोर्चा पंढरपूरला, त्याला देखील आपला पाठिंबा आहे. जे समाज एकत्र येतात त्या चळवळीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून उभा राहणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून काय मी त्या ठिकाणी माझी भूमिका सर्व धर्म समभाव सोडत नाही, सगळे सारखे आहेत. ही भावना तुमच्यामध्ये पण ती त्या काळापर्यंत पाहिजे. तुम्ही एका विशिष्ट बाजूचं आहे, ही धोक्याचं आहे. त्यामुळं ती कुठेही तुम्ही गालबोट लावून घेऊ नका. कुठेही गरज पडेल तिथं बोलू नका. कारण नसताना प्रतिक्रिया द्यायची गरज नाही, तिथं देऊ नका. ही वेळ आता प्रतिक्रिया तुम्ही द्यायची नाही. तुमचा तोटा होईल असं काही वागू नका, आणि आम्ही आमच्यामुळं तुमचा तोटा होईल असं वागत नाही. त्याच्यामुळं तुमची निवडणूक तुम्हालाच निवडून आणणार आहे. आम्ही साथीला आहे तुमच्या, पण तुमच्यात ती त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. मी राजकीय भाषण करायचं नव्हतं मला. सर्व नेते मंडळी सुज्ञ आम्ही सगळेजण एकत्र आहोत, त्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नका. पण आम्ही एक होऊन तुमचा जर मेळ नसला आणि तुमचं जर लढायचं खरं नसलं, तुमचीच तयारी नाही आणि सर्व तुमचा पर्सेंटेज 9-8% यायला लागलं, तर तुम्हाला तिकीट तर देणार कसं? आमची एक होऊन तुम्ही नगरसेवक नाही झाल्यावर. स्पष्ट शब्दात बोलतोय मी. माझं नाना निवडणुकीत म्हणजे मी साहेबांकडे गेलो, साहेबांकडे माझं सर्व 39 ते 42%, समोरच्या उमेदवाराला 27%. भाजपकडे मी संपर्कात होतो, मी त्यांच्याकडे मी 41%. अजितदादाच्या सर्वेत मी 41.5%. मी निवडून येणारा उमेदवार होतो. त्यांच्या सर्वेतनं मला बी कळलं, माझा कॉन्फिडन्स वाढलेला होता. तिन्ही पार्ट्या मला तिकीट द्यायला तयार होत्या. मला सांगायचा उद्देश काय, की कधी झालं, ज्यावेळेस सर्वेत मी आलो, समोरचा उमेदवार 27% होता. बरोबर, उमेदवाराला कॉम्पिटिशन होती, पण उपयोग सर्वेच बघितला वरच्या पार्ट्यांनी पक्षांनी तिकीट देताना
तिकीट देताना सगळेजण आता अभ्यास केल्याशिवाय देत नाही. त्यामुळं आम्ही सगळी एक झालो, सगळं मिटलं, सगळं झालं भारी, एकाच एक उमेदवार उभा राहायची झाली आणि तुमचा सर्वे नसल्यावर तुम्हाला तिकीट मिळेल का? स्पष्ट शब्दात बोलतोय मी, राग येऊ देऊ नका. नाहीतर राजे आपण म्हणायचो, ही म्हणायची आम्हाला घेऊन मिटिंगा केल्या आणि तिकीट तिसऱ्याला दिलं. स्पष्ट बोलतो. तुमचा जर सर्वे नाही तुम्ही निवडून येणार नसला तर पार्टी पाडायची का आम्ही? पार्टी निवडून येणं महत्वाचं आहे ना. मग पार्टी जर निवडून यायची असेल तर पार्टी निवडून येणाऱ्या माणसालाच तिकीट दिले पाहिजे. याच्यासाठी आता राहिलेल्या 50 दिवसामध्ये आपल्याला झोपून चालणार नाही. तुम्ही सर्वेत कधी येताय? तुम्ही काम केलं तर, तुम्ही काम नाही केलं तर येणार नाही. आणि मग तुमचं काम काय पाहिजे ही पण आता ठरवा. बघा काय काय वेळेस बोलवच्चन पण निवडून येते आणि लय काम करून मी पडते. आता तुम्ही ठरवा, तुम्ही चर्चेत राहायला पाहिजे, तुम्ही नावानं पुढे आला पाहिजे. सर्वेत पुढे आला तर ती निवडणूक तुम्हाला मला सगळ्याला सोपी आहे. दादाने 28 लोकांचं बोलले. दादा जेवढ्या आता गोष्टी सांगितल्या एवढ्या जर सगळ्यांनी केल्या का, एक ना एक 100% निवडणूक आपण, आणि अवघड निवडणूक नाही. दादानी मला सांगितलं की 2 मिळून 1,26,000ची गणित आहे. तिकडं तर आम्ही निवडून आलेलं जायचं उभं, खासदार इकडून निवडून आले, तिकडं खासदार निवडून आले, तिकडं सोपल साहेब निवडून आले, तिकडं बाबासाहेब ह्याच्यातनं. त्यामुळं जिल्ह्यातल्या 11 पैकी 6 जागा महाविकास आघाडीचे, 2 खासदार, 3 खासदार, बार्शीचा बी खासदार महाविकास आघाडीचा आहे. 100% आहे. म्हणजे आपल्या बाजूने आपणच लक्षात घ्या, आपल्या एवढं नशिबानच कोण नाही महाविकास आघाडी सोलापूर जिल्ह्याची. त्याचा फायदा होणार आहे. आता उद्या आपल्याला दादानी सांगितलं आघाडी एकत्र चिन्ह वगैरे ह्याच्यात लय तुम्ही खोलात जाऊ, तुम्ही लय भानगडीत पडू. तुम्ही निवडून कसे यायचंय त्यासाठी तुमची जेवढी आहे का, तुम्ही 50% तर आम्ही 50%, आमचं पणाला लागलं सगळी तारा. बरं माझं तर कारण नसताना तिकडून इकडे येऊन उराला वाळवं लावा लागलं. मग मागे करता येणार आहे का? दादानी तर जबाबदारी घेतली आणि दादानी, त्यामुळं काय अडचण नाही. सगळ्यांनी मिळून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. ह्याच्यासाठी आपली स्ट्रॅटेजी आहे. आपण सगळेजण, मला खात्री वाटते ही निवडणूक जिंकायसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी कराव्या. पुढचे 50 दिवस 60 दिवस जेवढे दिवस तुम्हाला मिळत आहेत ती दिवस कमी आहेत. त्यामुळे ह्या दिवसात मतदार सोडून दुसरं काही काम करू नये. मी निवडणुकीच्या काळात 2 ते 3 तासाच्या वर झोपलो नाही. आज तुमच्यापैकी बरेच जण 12ला मीटिंग आहे आपली म्हणल्यानंतर 9ला उठले असतील. असं निवडणुकीच्या काळात चालत नाही. ज्याला निवडणूक खऱ्याच अर्थाने जिंकायची आहे त्यानं 4 तासाच्या वर झोपून चालत नाही. मोदी साहेब, पवार साहेब, फडणवीस साहेब हे 4 तासावर झोपत नाही ती. त्यामुळं आपल्याला आता ही निवडणूक जिंकायची आहे का? जिंकायची आहे का? त्या तयारीनं आपण करणार आहोत का? त्यामुळं ज्या सूचना सांगितल्या, काही औषधं कडू असते ती, पण त्यांना औषधानं चांगलं पण होतं. त्या अशा दृष्टीनं आपण सगळेजण एकत्र आलो. खरं तर ह्या सगळ्यामध्ये बापूंचं कौतुक करावं लागेल, बापूंचे आभार मानूया की बापूंमुळं त्या ठिकाणी मला परत एकदा ग्रँडवर पुन्हा एकदा संधी मिळाली. आणि मागच्या आठवड्यातच आम्ही ग्रँडवर इथंच एक माडा तालुक्यात, माडा मतदारसंघातल्या करकम विषयावर आम्ही विचारमंथन केलं. त्याच्यात देखील अशीच संधी मिळाली. आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय, हो का, राजकीय भाषण करायचं म्हणलं का, दान 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 आम्ही आहे त्यात भरपूर मध्ये. पण ही निवडणुकीत तुम्हाला सगळं माहित आहे, मतदारापुढं मत आपण भाषण ती करू. आज तुम्हाला काय पाहिजे, निवडून यायसाठी काय पाहिजे त्याच्यावर चर्चा करू. तुम्ही सगळ्यांना माझी विनंती आहे, शनिवारी मी कारखान्यावर असतोय, सोमवारी माड्यात असतोय, मंगळवार बुधवार तेवढा मुंबईला असतो, नाहीतर राहिलेले दिवस मतदारसंघ सोडून मी नाही. तुम्हाला काय काम नसलं चहा प्यायला तरी येऊन जावा,
नसली कुठं तर गाडी घेऊन जावा. त्याचं कारण असं आहे, आमची लोड जास्त असतो, लय लोक भेटते की तुम्ही कुठंतरी इसरला माणसाल, पुन्हा आम्ही इसरत बी. त्याच्यामुळं सातत्यानं भेटत राहिला, 4 गोष्टी आमच्यापर्यंत आल्या तर तुम्हाला सांगता येतील. फोन करून आठवणीत मागं पुढं माणसं असते ती तो जमत नाही. त्यामुळं तुम्ही सातत्यानं सर्व नेते मंडळीला भेटत राहिला आणि आम्हाला नुसतं भेटून उपयोग नाही. खालचं तुमचं चांगलं राहिलं तर ती निवडणूक आहे. निवडणूक ही जिंकायच्या टप्प्यात आहे. समोरच्या लोकांकडे उमेदवार नाही, समोरची लोक घाबरलेली आहेत. ती आपल्या लोकांबरोबर युती करायची मानसिकता झाली, याचा अर्थ ती मनात हारली. ती आपल्याकडचा माणूस घेऊन तिकडं जर तिकीट द्यायची वेळ आली असेल त्यांच्यावर, मग त्यांची काय अवस्था आहे. आणि जी तुम्ही म्हणताय तसं होत नाही. ती बातम्या व्हायला पाहिजेत. बातम्या तशा झाल्याशिवाय तुम्हाला एक लक्षात येत नाही. जर त्यांची तशी अवस्था आहे ही आपण बोलतोय का, म्हणजे त्यांची किती दयनीय अवस्था आहे. 40 वर्ष सत्ता बघून जर आपल्या पार्टीतनं उमेदवार घेऊन जर उमेदवार देणार असतील, मग त्यांनी काय केलं, ही सगळे विषय आपल्याला त्या ठिकाणी बोलावं लागतील. निवडणूक सोपी आहे, निवडणूक जिंकली आहे असं मनात ठरवा. म्हणजे मी ते शेवटचं एक वाक्य सांगतो थांबतो. बापू, माझा किस्सा असा झाला, आम्ही माड्याला ना निवडणूक ठरली लढायची. मग खरं म्हणजे काय असतं की 78 गावं नवीन होती, ओळखच नव्हती. आणि मग आम्ही 8-10 जण बसलो होतो मेन आणि पुरं ते त्या 8-10 जणांबरोबर अजून एक 8-10 जण, मग 8-10 असे 15-20 जण बसलो. संध्याकाळी साधारण 2-2:30 वाजल्यात आणि राजे ती काय म्हणली माहिती आहे, पोरं हराव आम्ही फिरतोय, त्याचं असं आहे, ही त्याचं आहे, चिडबाई त्याचं आहे, ही जिल्हा परिषद आहे, ही पंचायत समिती आहे, ही त्याचा नगरचो. आपलं कोणच नाही, कसं करायचं. 2.5 महिने आधी 2-2.5 महिने काय गेलं तर माणसं बोलत बी की तो तरी आणा, मगच बघू, येऊ करू तेव करू, काय बी बोलायचं. ती आली बसली, सगळं ऐकलं मी नंतर. आणि मी त्यांना एकच सांगितलं, ठीक आहे झालं तुमचं ऐकलं, मी तुम्हाला सांगतो म्हणलं 23 तारखेला म्हणजे त्यावेळेस निकाल होता. ज्या दिवशी निकाल आहे त्या दिवशी मी काय भाषण करणार आहे ती भाषण करून दाखवू. कळालं का. मी निवडून आलोय असंच त्या ठिकाणी वागत होतो आणि त्या दिवशी भाषण करून दाखवलं. त्या दिवशी पासून सांगितलं गप बसायचं, हीच भाषण कोण ऐकायचं म्हणलं. निवडून आल्या दिवशी बोलायला उतरल्यावर आणि तीच भाषण केलं. मनात जी माणूस जिंकतो तोच रणात जिंकतो, मनात हारलेला माणूस रणात जिंकत नाही. त्यामुळं आजपासून तुम्ही मनात आधी जिंका, म्हणजे रणात जिंकल्यासारखं आहे. आम्ही तर जिंकलेलोच आहोत, तुमच्या साथीला आहोत, कुठेही कमी पडणार नाही. आम्ही सगळेजण एकसंघ मागं पुढं सरकून सगळ्या गोष्टी करू, तुम्ही कमी पडू नका. एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो. दिवाळीच्या लक्ष शुभेच्छा देतो. भाऊबीज आमच्या बहिणींना शुभेच्छा देतो. आणि उद्याची निवडणूक आपण सगळेजण एक दिलानं त्या ठिकाणी विजयी होऊ अशा शुभेच्छा देतो. बापूंच्या आणि सर्व नेते मंडळी आभार मानून त्या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.